आणि आई 2 दिवसांपूर्वी एका एक्झिबिशनला चीफ गेस्ट म्हणून गेली होती. तिला बरीच गिफ्ट्स मिळालेली आहेत. सो ती गिफ्ट्स काय काय आहेत ती आपण बघून घेऊया. एवढं सगळं मिळालंय, बरंच काय काय मिळालंय, भरपूर काय काय बरंच काय काय. हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आत्ता ब्लॉग सुरू केलेला आहे कारण आज दिवसभर अंकिताची तब्येत जरा डाऊन आहे. त्यानंतर माझं सुद्धा ऑफिस होतं, आत्ता ऑफिस संपलं आणि म्हटलं ब्लॉग शूट करायचा राहिलाय. सो आम्ही आता ब्लॉग सुरू केलेला आहे. चांगली सुरसुर ना फार रे बापरे. आणि अंकिता राऊचा अभ्यास घेते, एकीकडे बटाटे सोलते कारण आज बेत आहे साबुदाणा वड्यांचा, राऊचे फेवरेट. सेमली व्हेरी गुड. सेम सेम. आई सुद्धा आली आहे आज आणि कारण आईची सुद्धा तब्येत डाऊन आहे. आज डाऊन याच्यात मी करते. हॅलो. सर्दी आणि खोकला झालेला आहे. सर्दी खोकला ऍक्च्युली सगळ्यांनाच हे त्रास होत आहेत बाहेर. जस्ट डॉक्टरांकडे जाऊन आली ती म्हणे व्हायरल चालू आहे, सगळ्यांकडेच हे त्रास आहेत म्हणे. पण तो त्रास झाला की भयंकर होतोय असं झालं. आणि त्यात शूटिंग असतं त्यामुळे रोज जावं लागतं. मग आज वेळात वेळ काढून आली इथे डॉक्टरांकडे जायचं म्हणून. आणि पप्पा सुद्धा आलेत. हॅलो. हा, आजी डाऊन आहे ना आज, त्यामुळे राहू आज लांब लांब आहे आजीचं. त्याला केव्हा सिरियसली वाटलं जेव्हा मी त्याला म्हटलं ना इंजेक्शन दिलंय मला, मग जरा झोप आजी, तू आता रेस्ट घे. आज आजी रेस्ट करते ना. मला सुद्धा सकाळपासून भयंकर सर्दी सुरू आहे, पण आई इतकं नाही. आईला तर थोडासा जास्त त्रास होतोय. मला जरा रनिंग नोज आणि मग त्यामुळे थोडंसं डोकं दुखतं, असा एक नॉर्मल प्रकार आहे. गोळी घेतलेली आहे. सध्या घरात थोडंसं आजार पण चाललंय आमच्या. अंकिता, आज तू मला म्हण आई तू बस जरा मी करते. मी तुला म्हणते अंकिता तू बस जरा मी करते. आणि ह्यांना सांगूया आपण आता जरा. माझं आता जस्ट ऑफिस झालंय, आता काय मदत करायची असेल तर सांगा. ब्लॉग शूट कर बाबा, काय ब्लॉग शूट करून देतो. तू पण हेल्प करशील ना, तू आणि बाबा आपण दोघं करूया का साबुदाणा वडा? तुम्ही दोघं बनवता. खाणं पण जमलं पाहिजे ना राहू, सारखं करायचंच काय म्हणावं. आणि मग खाणार कोण? आणि साबुदाणा वड्याची तयारी ऑलमोस्ट इथे झालेली आहे आणि वडे इथे झालेले आहेत ऑलमोस्ट. प्लेट मध्ये वाढून पण झाले. मला लेट झालं आहे शूट करायला. पुष्कर, पप्पा, राहू सगळ्यांचं झालंय. मी आणि आई सुद्धा आता पटकन वडे खाऊन घेतो. तर आमचं मस्त जेवण झालेलं आहे. आणि ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही ऐकलं असेल पुष्करने जसं सांगितलं की आई एका एक्झिबिशनला चीफ गेस्ट म्हणून गेली होती. सो तिला काही छोटी छोटी अशी गिफ्ट्स मिळालेली आहेत. सो आई आता ती आपल्याला दाखवणार आहे. गिफ्ट हा प्रकार असा असतो की लहानांना तर असतेच उत्सुकता, मोठ्या मेंबर्सना सुद्धा असतं की काय गिफ्ट मिळालंय, कसं आहे ते गिफ्ट. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पण दाखवणार आहोत ते गिफ्ट्स. हे बघ, हे किती क्यूट आहे बघ. टॉवेल्स आहेत ना. एक्झिबिशन भरवलं होतं ना, त्या 3 माझ्या सख्यांनी हे दिलेलं आहे. खूप छान आहे. नॅपकिन्स आहेत ना हे. हा, ते केलंय किती छान बघ. हो. त्याच्यानंतर ही पर्स त्यांनी गिफ्ट दिली आहे. आहा, ही मस्त आहे. ती क्यूट आहे बघ. एक नवीन पर्स झाली. थोडंसं वजन आहे त्या पर्स. वर्क बघ त्याच्यावर. पण वर्क बघ ना त्याचं, असं झोला टाईप आहे ना. टाईप म्हणजे वजन आहे थोडं. आहा, लटकन. आता अंकिता ओपनिंग कर तू कशासाठी. राऊच्या गॅदरिंगला. क्या बात आहे. आणि हा खजिनाच आहे, अक्षरशः खजिना. बघ ना केवढं आहे. छोटं छोटं आहे. एक्झिबिशन म्हटलं की हीच मजा असते, छोट्या छोट्या वस्तू. हे बघा, ही एक छान पर्स आहे. पाऊच टाईप ना असं. त्याला खण आहेत आणि वेगवेगळे वारली पेंटिंग आहे त्याच्यावरती मस्त. आता बघूया अजून काय काय आहे ते. हे बघ, हे गुलाबाचं फूल आहे. फुल आहे. त्याच्यात एक मजा आहे त्या गुलाबाच्या फुलात. त्याचं पाठीमागे हे जे देठ आहे ना, ही अत्तरदाणी. आता ते असं फिरवलंस, हे बघ. आहा, लावू का? हे घे. हा, किती छान बघ, किती गोड कल्पना आहे त्याची. आर्टिस्टिक ना. की असं नुसतं बघायला गेलं तर फुल म्हणून वाटतं आपल्याला. हे घे माझ्याकडनं तुला. हे घे माझ्याकडनं तुला. नाही, मग आईने द्यायचं. ही एक फ्रेम मिळाली आहे बघ. खूपच सुंदर आहे. पण खूप छान आहे, खूपच छान आहे. हा, इथे मस्त ठेवतो हे. ही एक पिशवी आहे बघ, काय खास आहे. पैठणी. पैठणीची बॉर्डर लावली आहे त्यांनी. आणि असं स्लिंग बॅग म्हणता ना तुम्ही, तसं. हो, अशा पद्धतीने घेऊ शकता. एक आपलं वॉलेट टाकलं, रुमाल टाकला
ती झाली. कापडी आहे ना मस्त. हे बघ अशी कापायची. त्याचं कॉम्बिनेशन किती छान आहे बघा, व्हाईट आणि ब्लू व्हायलेट केलंय त्यांनी. हे परत एक पाऊच आहे. अच्छा, पाऊस बरेच मिळाले हो. बॅग्स. ह्याचे स्टॉल्स खूप होते तिकडे, कारण हँडमेड आहेत ना हे प्रकार. कॉटन मटेरियल आहे आणि छान. हे कानातले आहेत, तिचं ज्वेलरीचा स्टॉल होता, पण किती गोड आहे बघ. आणि अगं किती वेळा म्हणजे मी प्रत्येक स्टॉलला भेट द्यायला गेले होते ना, तर त्या सगळ्या जणी अशा गिफ्ट घेऊन यायच्या. म्हणायचे मी तुम्हाला भेट देण्यासाठी आली आहे, विश करण्यासाठी आली आहे, मला भेटवस्तू नको की नाही. मग म्हणाल ते नाही आमच्याकडनं घ्यायलाच पाहिजे असं करून त्या. सुंदर आहे ना. किती प्रेमाने दिलंय बघ ना त्यांनी ते. किती क्यूट आहे बघ. मस्त. मात्र एक क्लासी प्रकार आहे हा बघ. वाव, हे बघ किती क्यूट आहे बघ ना. हे गळ्यात घातलं ना की तार अशी पटकन दिसतच नाही. एक एक काळा मणी असं असं वाटतं की कशावर, म्हणजे मणी फक्त दिसतोय, बाकी दिसतच नाही काही. गंमत आहे त्याच्यात. खूप क्यूट आहे ते. मस्त आहे ना. मस्त. आहे. हे एक ब्रेसलेट आहे. काय वेगवेगळे प्रकार असतात ना. किती कल्पकतेने बनवतात बघ ना. म्हणजे खरंच त्यांचं ना कौतुक आहा. करावं तेवढं कमी आहे. हे बघ घालून बघूया आपण ते. खूप आहे. हे बघ, हे एक ब्रेसलेट आहे. हात. अच्छा, हातातलंच आहे हे. तू जे घातलंयस ना ते आणि हे बघ सेम आहे, म्हणजे त्याची घालण्याची पद्धत सेम. ओके. हे बघ ना, हे तुपापासून केलंय त्यांनी. अच्छा. हा, म्हणजे साबू सोप आहे, लिप बाम आहे आणि लिपस्टिक आहे. क्या बात आहे. हे आपल्या आवडीचे. हा कलर बघ. आता हा एक प्रकार संक्रांतीला लुटतात ना, त्याच्यासाठी त्यांनी एक प्रकार केलाय हा. किती वेगवेगळ्या कल्पना आहेत ना. पण ते छोट्या बॉटल्स आहेत आणि त्याच्यात हळदी कुंकू Creativity. हो ना. क्रिएटिव्हिटी. येस. हे बघ. खूपच मस्त. हे बघ किती आहा. गोड आहे. आपल्याला असं कुठे हळदी कुंकू न्यायचं असतं बघ ट्रॅव्हलिंग मध्ये. तर ह्या किती बॉटल्स उपयोगी पडतील हळदी कुंकू ठेवण्यासाठी बघ. हे बुकमार्क आहे. अच्छा. विणलेलं. अशा पद्धतीने झालेलं आहे सगळं. हा, हे बाई राहूने तिथे ठेवलं होतं. राहूला फार आवडलंय ते. तर अशा प्रकारे सगळ्या भेटवस्तू ज्या आईला मिळालेल्या आहेत त्या आपल्या बघून झालेल्या आहेत. अंकिताचं प्लॅनिंग बरंच झालंय. कुठे जाताना काय काय कुठली पर्स घ्यायची, काय घ्यायची. आणि आता आम्ही एकच करणार आहोत दोघी जणी. ती गोळी घेऊन झोपणार आहे आणि मी पण औषध घेऊन झोपते आता. दोघी आम्ही आज सर्दी मेंबर झालेले आहोत. बरोबर. हे दाखवायला भरपूर उत्साह होता.